एकदा तरी प्रत्यक्षात त्यांना जाऊन भेट. एकच उपाय दिसतोय, लवकरात लवकर एखादा चांगला असा मुलगा बघून नेहाचं लग्न करून टाकू. काकू बाहेर तो ध्रुव आलाय आणि ही त्याला भेटायला चालली. तुला सांगितलं ना त्याला भेटायचं नाही म्हणून. जवळ जा. मी वर जाणार नाही. अगं काय बोलायचं ते तिला कळतच नाही ग. म्हणून काय एवढ्या मोठ्या मुलीच्या अंगावर हात उचलायचा? पुन्हा इथे यायचा विचारही करायचा नाही, नाहीतर आम्ही काय करू शकतो ना ते कळेलच तुला. मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आहे का? वाह, मी नाहीये असं पाहून संधी साधून आलीस काय? माझ्या मुलाला खोटी सहानुभूती आणि प्रेम दाखवायला? मी त्या दिवशी तुला फोनवर काय काय बोलले ते याला सांगून आमच्या आई मुलात आग लावायला आलीस? आई अगं तू घाबरे? नाही हो नाही. मी मी चांगली ओळखून आहे तुमच्यासारख्या मुलींना. तुमच्यासारख्या रंगरूप नसलेल्या मुली हे असं जवळ जवळ करून मुलांना वश करतात, त्यांना लग्न करायला भाग पाडतात आणि घरात आल्या की सासूशी भांडण उकरून काढतात आणि मग काय आई मुलाला वेगळं करतात. पण लक्षात ठेव, यातलं मी तुला काही सुद्धा करू देणार नाहीये. आई तुम्ही हे काय बोलताय? तू घाबरा. टीजवर नाही आणि लागले चुरू चुरू बोलायला. काय ग, मोठी लोक बोलत असताना मध्येच नाक खुपसायचं नाही, एवढंही कळत नाही तुला? आई काय बोलतेस तू? मोठ्यानी मोठ्या माणसासारखं वागावं आधी. अरे देवा, आता या कशाला थांबलायत आणखी? काय ग, दर्शन दिल्याबद्दल काय दक्षिणा हवी आहे तुम्हाला? बघते बघ कशी डोळे वटारून माझ्याकडे. काय ग, काय बघतेस? डोळे वटारून काय बघतेस? आई ग देवा, अरे सचिन, मेले रे मेले, छातीत दुखायला लागला. मी निघते. असवरी ताई पण असवरी असवरी येऊ का गुरुजी? हो या 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 मयेकर सर, या या या. नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा ना. थँक्यू. मयेकर सर, कशी काय वाटली आमची शाळा? नाही म्हणजे शहरातल्यासारखी मोठी आणि छान नसेल, पण गुरुजी, शाळा जागेमुळे मोठी ठरत नसते. ती मोठी ठरते ती तुमच्यासारख्या तपस्वी निष्ठावान शिक्षकांमुळे. अगदी मनापासून सांगतोय गुरुजी, आमची शाळाही अशीच होती. पण त्यावेळी शिक्षकांनी जे शिकवलं ते आजही मेंदूवर, हृदयात कोरलं गेलंय. बरोबर आहे मयेकर सर. तुमचं बोलणं ऐकून खूप समाधान वाटलं. मनात आणलं असतं तर शहरातल्या एखाद्या मोठ्या शाळेत अगदी सहज शिकू शकलो असतो. पण अगदी प्रामाणिकपणे वाटतं की चांगल्या शिक्षकांची गरज शहरा इतकीच गावातही आहे, किंबहुना गावात जास्त आहे. आणि म्हणून मग हे गाव निवडलं. बरोबर आहे. बरं, राहायची वगैरे काही व्यवस्था झाली? तात्पुरती सोय झाली आहे. हां. पण आता बायकोला घेऊन यायचं. हो. त्यामुळे आहे त्यापेक्षा थोडी मोठी जागा हवी शोधतोय. तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या शिंदे सरांना विचारा. आमचे शिंदे सर म्हणजे चालती बोलती डिक्शनरी आहे. त्यांना सगळी माहिती असते. खरं तर सर्व शिक्षकांमध्ये शिंदे सरच जास्त जबाबदार वाटले. काय
शिक्षकांनी मुलांना समजून घेऊन मित्रत्वाच्या नात्यानं वागावं. पण त्याचबरोबर एखाद वेळेस आपला दरारा दाखवून शिस्तही लावायला हवी. पण त्यासाठी स्वतःचं वर्तन सुद्धा योग्य असायला हवं. अजूनही बऱ्याच शिक्षकांना हे कळत नाही. गुरुजी, मी तुम्हाला सांगतो, माझ्या परीने शाळेसाठी जे जे चांगलं करता येईल ते मी करेन. मयेकर सर, एका हाताला दुसरा मदतीचा हात लागला ना तर पाया बळकट व्हायला बिलकुल वेळ लागत नाही. चहा. नेहा कुठे आहे? तिच्या खोलीत आहे. तू कुठे जाऊ दिलं नाहीस ना दिवसभर तिला बाहेर? किती दिवस जकडून ठेवणार आहात घरात तिला? तिचं डोकं ताळ्यावर येईपर्यंत. तुम्ही उगाच टोकाला जाताय. असं केल्याने ती आणखीन चिडेल आणि जे आपण म्हणतोय ना त्याच्या बरोबर विरुद्ध वागेल. आज ती नील बरोबर बाहेर चालली होती तर ताईने तिला जाऊ दिलं नाही, उलट नेहावर हातही उगारला. बरोबर केलं तिने. बरोबर काय केलं? नीलनं सगळं सांगितलं मला खालीच. वहिनीला उलट बोलली ना ती. वहिनींच्या आधी तूच तिच्या कानाखाली आवाज काढायला होतास. आपलं वय काय, आपण कोणाला उलटून बोलतो याची अक्कल नको. आणि तूही वहिनीनं उलट बोललीस ना. तुझ्यापासून शिकले असं बोलायला. आता तुम्ही माझ्यावर घसरणार, मला माहीतच होतं. तसंही निमित्त हवंच असतं तुम्हाला. खोटं बोललो का मी? काही बोललो का खोटं? करू देते. ते बाबूराव आहेत ना, त्यांना घरी बोलून घे. म्हणून आमच्या नेहासाठी कधी चांगलं स्थळ आणा. इतक्या लवकर? सांगतो ते कर ग. लवकरात लवकर तिचं लग्न लावून टाकलं पाहिजे. नाही ते ठीक आहे, पण अजूनही तिच्या डोक्यामध्ये त्या ध्रुवचं खूळ आहे. त्याचं काय करायचं? प्राण गेला तरी मी त्या ध्रुवा बरोबर तिचं लग्न लावून देणार नाही. कळलं? मी काय म्हणते, आपण तू काही म्हणू नकोस. मी सांगतो तसं कर. प्राण गेला तरी मी त्या ध्रुवा बरोबर तिचं लग्न लावून देणार नाही. आय एम सॉरी ताई. अंतरा, नाही, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी आग्रह करून तुला सचिनरावांना भेटायला घेऊन गेले आणि हे सगळं घडलं. काय भयंकर बाई आहे ग ती. बघितलंस ना अंतरा, त्या कशा बोलत होत्या आणि त्यांच्या मनात आपल्याविषयी. पण तू कशाला ऐकून घेतलंस? द्यायचं ना त्या बाईला चांगलं खडसावून उत्तर द्यायचं होतं. मला नाही ग आवडत मोठ्या माणसानं उलटून बोलायला. आणि ती काय वाटेल ते बोलत होती, त्याचं काय? त्या बाईला एवढी साधी अक्कल नाही. आपल्या मुलाची ही अशी अवस्था, आपण जरा शांतपणे बोलावं, त्याच्या कलाने घ्यावं. पण नाही, मला तर वाटतं ना ताई, त्या बाईला आपण काहीतरी. अंतरा, हा विषय बंद. ताई तुला विषय इथेच बंद. मला नाही वाटत सचिनराव तुला विसरू शकतील. असं काही नाही ग, विसरतील ते मला आपोआप. काही दिवस गेले की कसं असतं माहितीये ना अंतरा, हे सगळे रिकाम्या मनाचे खेळ असतात. सचिन बरे झाले, त्यांच्या कामात व्यस्त झाले की त्यांना आठवण सुद्धा येणार नाही माझी. ताई तुला नाही कळत आहे,
आठवण यायला आधी विसरावं लागतं आणि तेच त्यांना काही गोष्टी आठवणीने विसरलेल्याच बऱ्या असतात. काय सचिन, कशी काय तब्येत आहे आता? तब्येत ठीक आहे हो, पण आईचं काय करायचं मला कळत नाही आहे. काय झालं रे? बाबा, आसावरी आली होती मला भेटायला. तिला हे ॲक्सिडेंटचं कळलं म्हणून. बरं, मग? नेमकी त्याच वेळी आई आली. तिने आसावरीला पाहिलं आणि खूप चिडली, वाटेल तसं बोलली तिला. बिचारी आसावरी काही न बोलता रडवेली होऊन निघून गेले. बाबा, त्या दिवशी आसावरी मला भेटायला आली नाही ना, त्याच्या मागे पण हेच कारण होतं. त्या दिवशी आईने आसावरीला फोन केला आणि असंच काहीतरी अपमानास्पद बोलली तिला. सचिन, अरे हे कसं थांबवावं ना हेच कळत नाही. अरे जरा काही तिच्या मनाविरुद्ध झालं, भांडण झालं, वाद झाला की लगेच हिला चेस्ट पेन सुरू होतं. काळजी घ्यावी लागते. बाबा, मी म्हणतो की लग्नाचं एक वेळ जाऊ द्या. अहो, पण कोणी आपल्याला भेटायला आलं तर असं वागायचं का त्यांच्याशी? हिला फारच प्रिय गप्प केलं असतं ना सचिन, तर ही वेळच आली नसती. पण बाबा, आता आसावरीच्या मनातलं आपलं इम्प्रेशन मात्र कायमचं खराब झालंय. आता ती मला कधीच भेटणार नाही, कधीच बोलणार नाही माझ्याशी. आणि तेही माझा काही दोष नसताना. ए, काय बोललीस का तू आईला? काय बोललीस? अंतरा, सांग ना, काय बोललीस? बास बास. नेहा, काय चाललंय तुझं? आम्ही सगळे तुला सांगतो की तो मुलगा वाईट आहे, तरी तू का लक्ष देत नाहीयेस? तुला कळत कसं नाहीये नेहा? अगं, आम्ही सगळे काही तुझ्या वाईटावर नाही आहोत. ठीक आहे, तू आमच्या दोघींचं ऐकू नकोस, पण तुझ्या बाबांचं तरी ऐक. सगळ्यांना त्रास होईल असं का वागतेस तू नेहा? तुला बाबांचा स्वभाव माहित नाही. ते सांगतात एक आणि घडतं दुसरंच. मला ध्रुवाने सगळं सांगितलंय. तुझ्यासारख्या मूर्ख मुली जगात आहेत ना, म्हणून त्या तसल्या मुलांचं फावतं. त्याच्या वरवरच्या हिरोगिरीवर भाळली असतो, दुसरं काही नाहीये त्या मुलामध्ये. अंतरा, तू प्रेमात पडशील ना तेव्हा कळेल तुला. ए नेहा, एक मिनिट बस. मला लेक्चर देऊ नका. जा आता तुम्ही. ए ताई, चल 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 चल. हिच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही का? तू चल. असं म्हणून कसं चालेल अंतरा? ती बहीण आहे आपली. असं आपल्याला वाटतं, तिला नाही वाटत ना. त्याचं काय? पण मला त्याची पर्वा नाहीये. नेहा, जोपर्यंत तू मला वचन देत नाहीस की तू त्या ध्रुवाला भेटणार नाहीस, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. नेहा, आम्हाला काळजी वाटते का तुझी? अगं, आपण तिघी एकत्र वाढलो, हसलो, खेळलो, रडलो. हे सगळं विसरलीस तू? हे बघ, दुसऱ्याला दुःख देणं खूप सोपं असतं, सुख देणं तितकंच कठीण. आणि आपण मुली या घरातून जाताना सगळं घेऊनच जात असतो ग. देत असतो त्या फक्त आठवणी. त्या आठवणी सुखाच्या नकोत का? ऐकशील ना माझं नेहा?
काय शेठ, डोकं दुखतंय की काय? काय विचार आहे? कशा दिसते मी? वा छान दिसतात मुंडवळ्या. मस्त दिसते ना? आता जा माझ्यासाठी एक शुभ मुहूर्त काढून आण जा. शेठजी, मी एक अशुभ समाचार घेऊन आलोय. विचार आहे तुझ्या तोंड ना म्हण. बोल बोल, काय अशुभ आहे बोल. अहो, सचिन म्हात्रेला ऍक्सिडेंट झालाय. काय 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 बोलते काय तू हे? हा विचार अरे, काय काय सांगते काय तू हे? हो पण शेठजी, लोक म्हणतात हा ऍक्सिडेंट झालेला नसून कोणीतरी मुद्दाम घडवलाय. अरे ऍक्सिडेंट झाला काय आणि घडवला काय? ऍक्सिडेंट तर झाला ना, झाला ना. हा मी तुला सांगते, ते आशावारी आहे ना, ते खरंच अशुभ असते. हो पण ती तुम्हालाही अशुभ ठरू शकते. अरे ते आशावरी मला शुभ असते, फक्त मला. समजला काय? हो हो. आता जा गावामध्ये जाऊन हे बातमी पसरव का आशावरी अशुभ असते म्हणून सचिन म्हात्रेला ऍक्सिडेंट झाला. म्हणजे एका दगडामध्ये दोन प्राणी. प्राणी नाही शेठजी, पक्षी. प्राणी मी सांगते ना, प्राणी म्हणजे प्राणी. फट हेडा. आशावरी, आता आशावरी शौ आशावरी नंदूशेठ ठाकूरदास होणार आणि नंदूशेठ गुलाबचंद ठाकूरदासच्या घरामध्ये येणार. आशावरी कराडे साहेब, परवा शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, तेव्हा तुमच्या नर्सरीतून काही रोपटी हवी होती. नाही नाही, दरवेळेस या कार्यक्रमाला तुमची मदत होते. हो 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 हो. कराडे साहेब, मी नंतर तुमच्याशी बोलतो या विषयावर. हो हो. काय सर, आत येऊ का? नाही म्हणजे परवानगी घेतोय. तुमची मूक संमती आहे असं गृहीत धरून आत आलोय. सर, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला आलोय. तुम्ही मला सस्पेंड केलं, पण सुगंधाबाईंनी तक्रार मागे घेतल्यानं माझं निर्दोषत्व सिद्ध झालं आणि स्कूल ट्रिब्युनलमध्ये शाळेविरुद्धची केस मी जिंकलोय. कळलंय मला ते. नाही म्हणजे आता सर, नियमाप्रमाणे तुम्हाला मला पुन्हा नोकरीवर घ्यावं लागणार. तुम्ही मला हाकलून लावलं. आठवत आहेत का माझे शब्द, की आठवण करून देऊ? मला चांगले आठवत आहे. त्या बाईनी तक्रार मागे घेतली म्हणून, नाहीतर गायधनी. अहो जर त्याला तर काय अर्थ आहे सर? तुमचा पराभव झालाय सर, आणि शाळेच्या नियमानेच तुम्हाला पराभूत केलाय. गायधनी, क्षणिक विजयाचा उन्माद माणसाला रसातळाला नेतो. हा माझा नाही, आपल्या इथल्या भ्रष्ट व्यवस्थेचा पराभव आहे. तरीही न्याय व्यवस्थेवरती माझा विश्वास आहे. आज ना उद्या तुम्हाला शिक्षाही होणारच. आशावादी आहात सर. मला तुमची दया येते आणि मला तुमची कीव. या तुम्ही. हो हो, येणारच आहे. मी बोललेला शब्द निशब्द खरा करण्यासाठी. आणि मी तुम्हाला शिक्षा भोगायला लावणारच, हा माझा शब्द आहे.